पण ठेवा ना live. बरं. एक अतिशय आनंदाचा व ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे. विशेषतः सोलापूरच्या उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम वचनपूर्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांनी केलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की सोलापूर शहरामध्ये महापालिकेच्या हद्दीत असलेल्या अक्कलकोट रोड MIDC त्याचबरोबर होडगी रोड औद्योगिक वसाहत या दोन्ही वसाहतीमध्ये अनेक वर्षापासून मूलभूत सुविधांच्या विकास कामांचा अभाव होता. या भागात रोड रस्ते नसल्यामुळं पावसाळ्यामध्ये सर्व उद्योजकांना आणि विशेषतः सर्व कामगार वर्गांना त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी अडचण होती. मागच्या वर्षी एक दुर्दैवी घटनाही त्या ठिकाणी घडल्यानंतर आपण पाहिलं मदत कार्य वगैरे पोहोचण्यासाठी सुद्धा अडचणीच्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टीसाठी मागच्या वर्षभरापासून मी या भागाचा आमदार म्हणून मुख्यमंत्री साहेबांकडे या अक्कलकोट रोड MIDC आणि औद्योगिक वसाहतीला रस्ते मिळण्यासाठीची विनंती केली होती. जवळपास 56 कोटी रुपयाची ही योजना महाराष्ट्राच्या क्रिटिकल इन्फ्रा स्कीम या स्कीममधनं मिळण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षीच त्याला तत्वता मंजुरी दिली होती. परंतु एक तांत्रिक अडचण या योजनेमध्ये अशी होती की क्रिटिकल इन्फ्रा जी महाराष्ट्र शासनाची स्कीम आहे त्यामध्ये 75% हिस्सा हे राज्य शासन देऊ शकतं. परंतु या स्कीम मधनं हे 75% घेताना 25% हे उद्योजकांकडनं घेणं त्या योजनेचं बंधनकारक असलेलं एक नियम होतं आणि याचा जवळपास 14 कोटी रुपयाचा भुर्दंड नाहक आपल्या सोलापूरच्या MIDC असतील होडगी रोडच्या उद्योजकांना भरावा लागत होता. आणि आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रात फक्त सोलापूर आणि सांगली या दोनच ठिकाणच्या MIDC ज्या आहेत त्या महापालिका हद्दीतल्या आहेत. त्यामुळं उद्योग विभागाचं असं म्हणणं होतं की ती विकास कामं महापालिकेने करावी. परंतु ऑलरेडी सोलापूर महानगरपालिका ही ड वर्ग असल्यामुळं त्यांच्याकडे निधीचे अभाव होता. ते काही इतकी रक्कम देत नसल्यामुळं सातत्याने आम्ही असतील, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, पेंटप्पा गड्डम साहेब, चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठी साहेब, आम्ही मुंबईत बैठका घेतल्या आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलं की आमचा सोलापूरचा वस्त्र उद्योग अडचणीत असताना 14 कोटी रुपये जर उद्योजकांकडनं भरणं आणि पुन्हा महापालिकेला वार्षिक टॅक्स उद्योजकांनी वेगळं भरणं, डबल टॅक्सेशनचा भुर्दंड या उद्योजकांवरती नको म्हणून विनंती केली. आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या सूचना सुद्धा राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या होत्या. परंतु या योजनेतल्या कायदेशीर अडचणीमुळं सातत्याने प्रशासन विशेषतः राज्य सरकार ठाम होतं की उद्योजकांकडनं पैसे घेतल्याशिवाय या योजनेचा लाभ सोलापूर शहराला देता येणार नाही. आणि कालच्या अधिवेशनामध्ये मंगळवारी जी कॅबिनेट बैठक होती त्यासाठी पुन्हा पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्या ठिकाणी मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांनी असं आदेश दिला की विशेष बाब म्हणून आपण हा निर्णय घ्यावा. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की महाराष्ट्रातला हा ऐतिहासिक असा पहिला निर्णय सोलापूरसाठी विशेष GR महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे. आणि सोलापूरच्या या दोन्ही वसाहतीसाठी 56 कोटी रुपये मंजुरी देताना एकही रुपयाचा भर सोलापूरच्या उद्योजकांवरती न टाकता आज 28 मार्च रोजी याबाबतचं GR महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे. आणि जो वचन भाजपच्या वतीने विशेषतः मुख्यमंत्री साहेब आणि पालकमंत्री साहेबांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात सोलापूरच्या उद्योजकांना आणि कामगारांना दिला होता तो खऱ्या अर्थाने आज पूर्णत्वास येत असल्याचा मला निश्चित समाधान आनंद आहे. आणि सोलापूरच्या इतिहासात एकाच वेळी 35 रस्ते अक्कलकोट MIDC मधले होणार आहेत आणि होडगी रोड औद्योगिक वसाहतीतले 9 रस्ते एकाच वेळी होण्याचं ही देखील एक ऐतिहासिक घटना असेल. आणि मला वाटतं एक चांगला संदेश मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून राज्यात गेलेला आहे. एकीकडे सोलापूरला IT पार्क मंजूर होऊन होडगी रोडवरील जागा IT पार्कसाठी ताब्यात घेत असताना अस्तित्वात असलेल्या MIDC मध्ये सुद्धा चांगल्या सुविधा देण्यासाठी उद्योजकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार करतोय. आणि कामगारांनाही सुद्धा चांगल्या सुविधा देण्यासाठी हे सरकार प्रयत्न करतोय. याचाच एक चांगला संदेश आजच्या या निर्णयातनं या ठिकाणी झालेला आहे. मी पुन्हा एकदा अशक्य असणारं जे कायद्यात बसत नव्हतं ते सोलापूरसाठी
विशेष बाब म्हणून त्यांनी कायदा बदलून सोलापूरला हा निर्णय केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचा सुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर उद्योग सचिव पी अनबलगन सर, ज्यांनी पहिल्यांदा हा प्रस्ताव आल्यानंतर सांगितला की मी सोलापूरमध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे वस्त्रोद्योगावरती सोलापूरला शिकायला असताना, आणि सोलापूरची माझी आत्मीयता आहे आणि बॉसने बोलाय तो करणार, तो डेफिनेटली करणार आहे. आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की हे नियमात कसं बसवता येईल, या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करा. आणि नव्याने आलेले मुख्य सचिव राजेश अगरवाल साहेब यांनी सकारात्मकता दर्शवली. जे सचिव आहेत अजिल सासुलकर साहेब, त्यांचाही मी आभार मानतो की ह्या सगळ्यांनी हे योजनेत बसवण्यासाठी जे काही मार्ग असतील ते आम्हाला दाखवलं. सोलापूरचे कलेक्टर कुमार आशीर्वाद साहेब असतील, महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे साहेब असतील, यांचाही मी मनापासून आभार मानतो की माझ्या मतदारसंघातल्या या दोन्ही वसाहतीला शासनाने एकंदरीत मदत केलेली आहे. आता 75% राज्य सरकार आणि 12.5% डीपीसी आणि 12.5% महापालिका, म्हणजे 100% पूर्ण पैसे हे सरकारकडनं भरणार आहेत आणि हे उद्योजकांना ह्या ठिकाणी सुविधा मिळणार आहेत. आणि मला आज या ठिकाणी विशेष कौतुक आणि अभिनंदन करायचं आहे की माझं मुंबईचं कामकाज पाहणारे माझे जे स्वीय सहाय्यक आहेत शैलेश कडदास, मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो की जवळपास वर्षभर त्यांनी सातत्याने या योजनेचा पाठपुरावा त्या अधिकाऱ्यांकडे जाऊन केला. अनेक चांगला निर्णय सोलापूरसाठी झाल्याबद्दल आज ही माहिती द्यायला आपल्याला मनापासून आनंद वाटतोय. प्रश्न एक अतिशय आनंदाचा व ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे. विशेषतः सोलापूरच्या उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम वचनपूर्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांनी केलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की सोलापूर शहरामध्ये महापालिकेच्या हद्दीत असलेल्या अक्कलकोट रोड MIDC, त्याचबरोबर होडगी रोड औद्योगिक वसाहत, या दोन्ही वसाहतीमध्ये अनेक वर्षापासून मूलभूत सुविधांच्या विकास कामांचा अभाव होता. या भागात रोड रस्ते नसल्यामुळं पावसाळ्यामध्ये सर्व उद्योजकांना आणि विशेषतः सर्व कामगार वर्गांना त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी अडचण होती. मागच्या वर्षी एक दुर्दैवी घटनाही त्या ठिकाणी घडल्यानंतर आपण पाहिलं, मदत कार्य वगैरे पोहोचण्यासाठी सुद्धा अडचणीच्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टीसाठी मागच्या वर्षभरापासून मी या भागाचा आमदार म्हणून मुख्यमंत्री साहेबांकडे या अक्कलकोट रोड MIDC आणि औद्योगिक वसाहतीला रस्ते मिळण्यासाठीची विनंती केली होती. जवळपास 56 कोटी रुपयाची ही योजना महाराष्ट्राच्या क्रिटिकल इन्फ्रा स्कीम या स्कीम मधनं मिळण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षीच त्याला तत्वता मंजुरी दिली होती, परंतु एक तांत्रिक अडचण या योजनेमध्ये अशी होती की क्रिटिकल इन्फ्रा जी महाराष्ट्र शासनाची स्कीम आहे त्यामध्ये 75% हिस्सा हे राज्य शासन देऊ शकतं, परंतु या स्कीम मधनं हे 75% घेताना 25% हे उद्योजकांकडनं घेणं त्या योजनेचं बंधनकारक असलेलं एक नियम होतं. आणि याचा जवळपास 14 कोटी रुपयाचा भुर्दंड नाहक आपल्या सोलापूरच्या MIDC असतील, होडगी रोडच्या उद्योजकांना भरावा लागत होता. आणि आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रात फक्त सोलापूर आणि सांगली या दोनच ठिकाणच्या MIDC ज्या आहेत त्या महापालिका हद्दीतल्या आहेत. त्यामुळं उद्योग विभागाचं असं म्हणणं होतं की ती विकास कामं महापालिकेने करावी, परंतु ऑलरेडी सोलापूर महानगरपालिका ही ड वर्ग असल्यामुळं त्यांच्याकडे निधीचा अभाव होता. ते काही इतकी रक्कम देत नसल्यामुळं सातत्याने आम्ही असतील, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, पेंटप्पा गड्डम साहेब, चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठी साहेब, आम्ही मुंबईत बैठका घेतल्या आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलं की आमचा सोलापूरचा वस्त्र उद्योग अडचणीत असताना 14 कोटी रुपये जर उद्योजकांकडनं भरणं आणि पुन्हा महापालिकेला वार्षिक टॅक्स उद्योजकांनी वेगळं भरणं, डबल टॅक्सेशनचा भुर्दंड या उद्योजकांवरती नको म्हणून विनंती केली. आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या सूचना सुद्धा राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या होत्या, परंतु या योजनेतल्या कायदेशीर अडचणीमुळं सातत्याने प्रशासन विशेषतः राज्य सरकार ठाम होतं की उद्योजकांकडनं पैसे घेतल्याशिवाय या योजनेचा लाभ सोलापूर शहराला देता येणार नाही. आणि कालच्या अधिवेशनामध्ये मंगळवारी जी कॅबिनेट बैठक होती त्यासाठी पुन्हा पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्या ठिकाणी मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांनी असा आदेश दिला की विशेष बाब म्हणून आपण हा निर्णय घ्यावा
आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की महाराष्ट्रातला हा ऐतिहासिक असा पहिला निर्णय सोलापूरसाठी विशेष GR महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे आणि सोलापूरच्या या दोन्ही वसाहतीसाठी 56 कोटी रुपये मंजुरी देताना एकही रुपयाचा भर सोलापूरच्या उद्योजकांवरती न टाकता आज 28 मार्च रोजी याबाबतचं GR महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे. आणि जो वचन भाजपच्या वतीने विशेषतः मुख्यमंत्री साहेब आणि पालकमंत्री साहेबांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात सोलापूरच्या उद्योजकांना आणि कामगारांना दिला होता तो खऱ्या अर्थाने आज पूर्णत्वास येत असल्याचा मला निश्चित समाधान आनंद आहे. आणि सोलापूरच्या इतिहासात एकाच वेळी 35 रस्ते अक्कलकोट MIDC मधले होणार आहेत आणि होडगी रोड औद्योगिक वसाहतीतले 9 रस्ते एकाच वेळी होण्याचं ही देखील एक ऐतिहासिक घटना असेल. आणि मला वाटतं एक चांगला संदेश मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून राज्यात गेलेला आहे. एकीकडे सोलापूरला IT पार्क मंजूर होऊन होडगी रोडवरील जागा IT पार्कसाठी ताब्यात घेत असताना अस्तित्वात असलेल्या MIDC मध्ये सुद्धा चांगल्या सुविधा देण्यासाठी उद्योजकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार करतोय आणि कामगारांनाही सुद्धा चांगल्या सुविधा देण्यासाठी हे सरकार प्रयत्न करतोय. याचाच एक चांगला संदेश आजच्या या निर्णयातनं या ठिकाणी झालेला आहे. मी पुन्हा एकदा अशक्य असणारं जे कायद्यात बसत नव्हतं ते सोलापूरसाठी विशेष बाब म्हणून त्यांनी कायदा बदलून सोलापूरला हा निर्णय केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो. पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचा सुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर उद्योग सचिव P. अनबलगन सर ज्यांनी पहिल्यांदा हा प्रस्ताव आल्यानंतर सांगितला की मी सोलापूरमध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे वस्त्रोद्योगावरती सोलापूरला शिकायला असताना आणि सोलापूरची माझी आत्मीयता आहे आणि बॉसने बोलाय तो करना है तो डेफिनेटली करना है. आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की हे नियमात कसं बसवता येईल या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करा. आणि नव्याने आलेले मुख्य सचिव राजेश अगरवाल साहेब यांनी सकारात्मकता दर्शवली. जे सचिव आहेत अजिल सासुलकर साहेब त्यांचाही मी आभार मानतो की ह्या सगळ्यांनी हे योजनेत बसवण्यासाठी जे काही मार्ग असतील ते आम्हाला दाखवलं. सोलापूरचे कलेक्टर कुमार आशीर्वाद साहेब असतील, महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे साहेब असतील यांचाही मी मनापासून आभार मानतो की माझ्या मतदारसंघातल्या या दोन्ही वसाहतीला शासनाने एकंदरीत मदत केलेली आहे. आता 75% राज्य सरकार आणि 12.5% DPC आणि 12.5% महापालिका म्हणजे 100% पूर्ण पैसे हे सरकारकडनं भरणार आहेत आणि हे उद्योजकांना या ठिकाणी सुविधा मिळणार आहेत. आणि मला आज या ठिकाणी विशेष कौतुक आणि अभिनंदन करायचं आहे की माझं मुंबईचं कामकाज पाहणारे माझे जे स्वीय सहाय्यक आहेत शैलेश कडदास मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो की जवळपास वर्षभर त्यांनी सातत्याने या योजनेचा पाठपुरावा त्या अधिकाऱ्यांकडे जाऊन केला. अनेक चांगला निर्णय सोलापूरसाठी झाल्याबद्दल आज ही माहिती द्यायला आपल्याला मनापासून आनंद वाटतोय. प्रश्न उदय सामंत साहेबांचं पण एक मनापासून आभार मानतो कारण का ह्या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होण्या अगोदर माझे काका स्वर्गीय महेश कोटेंची त्यांचे अगदी व्यक्तिगत मैत्रीपूर्ण संबंध होते आणि काकांच्या निधनानंतर मी आमदार झाल्यावर त्यांना भेटायला गेल्यावर आमच्या MIDCचा विषय असा प्रलंबित आहे म्हणून त्यांच्या कानावरती घातलं, पत्र दिलं. त्यांनी त्यांच्या PS ला बोलून तातडीने याबाबतची माहिती घ्यायला सांगितली. सोलापूरच्या कलेक्टरशी तिथूनच फोनवरती चर्चा झाल्यानंतरच आम्हाला त्यावेळेस ती बाब कळली की तो आपला प्रस्ताव फेटाळला गेलेला आहे कारण का अक्कलकोट रोड MIDC ही महापालिका हद्दीत असल्यामुळे ती संस्था नाहीये. तर ती आणि आता राठी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे होडगी रोडच्या वसाहतीच्या बाबतीत फक्त 25% उद्योजकांकडनं घेऊन देण्याबाबतच ते काम त्या ठिकाणी मार्गी लागू शकत होतं. परंतु मी काही मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली की ह्याच्यावरती कशा पद्धतीने मात करू शकतो. तर हे विशेष अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना आहेत आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून हे केल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना पत्र देताना मी फक्त एकच गोष्ट सांगितली की साहेब 100% उद्योजक आपल्या सोबत राहणार आहेत आणि 20 वर्ष इथं यापूर्वी कोणी निधी दिलेला नाही आहे तर हे काम प्राधान्याने आपलं करणं गरजेचं आहे. त्यांनी कार्यवाही करावी ह्या एका एन्डोर्समेंटमुळं हे विषयाला सुरुवात झाली आणि या मिनिट्सचं सुद्धा मी आपल्याला कॉपी देणार आहे. यात सुद्धा उल्लेख आहे की एक विशेष बाब म्हणून या योजनेला मंजुरी झालेली आहे. त्यामुळे हे महाराष्ट्रातलं ऐतिहासिक GR सोलापूरसाठी निघाल्याचा एक जास्त आनंद मला या ठिकाणी आहे.